इथे पिठलं बनवण्यासाठी मी साहित्य घेतले आहे हिरव्या कापलेल्या मिरच्या. आता मी इथे माझ्याकडे आज तिखट मिरची नाही आहे, ही कमी तिखट मिरची आहे, म्हणून मी इथे 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. लसूण आहे 1 मोठी कांडी, जिरे, हळद, मोहरी, ओवा, बेसन पीठ आणि यात हिंग. आता इथे कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, बघते चेक करून टाकलं का. तेल तापलेलं आहे, मोहरी तडतडते, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते. गॅस मी आता बंद केले आणि हे टाकलेल्यात मोहरी साधारणतः अर्धा चमचा. त्याच्यानंतर पहिल्यांदा ही मिरची टाकते, जिरे 1 चमचा आणि इथे टाकलेली चमचा ओवा आणि तो ह्या पद्धतीने कुस्करून टाकायचा आहे. ही छान चव येते. हिंग थोडासा 2 चमचे, हळद अर्धा चमचा. मिक्स करायचं. पहा मी गॅस बंद केलेला आहे तरी सुद्धा मिरची छान परतली गेली आहे आणि यासाठीच मी गॅस बंद केला होता. मातीचं भांडं आहे, तापलेलं असतं ते, बंद केलं तरी. जर मी गॅस बंद केला नसता तरी ते करपलं असतं सगळी फोडणी आणि मग सर्व चव जाते आपण जे काही भाज्या बनवतो त्याची. नेहमी मंद आचेवरच फोडणी करायची. आणि इथं आवश्यकतेनुसार पाणी टाकते. आता मी इथे एवढं अर्धी वाटी साधारणतः पीठ घेतलेले, बेसन पीठ. त्याच्यासाठी साधारणतः 2 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. गरजेनुसार आपण आणखी अंदाज येतो आपल्याला किती पाणी लागेल. आता मी इथे साधारणतः 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. गॅस चालू केला आहे आणि थोडीशी उकळी यायला लागली ना पाण्याला, पाणी थोडं गरम होईल. आता तोपर्यंत झाकण ठेवूया. झाकण ठेवलं म्हणजे पाणी लवकर गरम होतं आपलं. इथं पीठ मी थोडंसं हाताखाली येतं, जर जास्त लागलं तर ऐनवेळी म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे. पुन्हा अर्धी वाटी त्यात ॲड केली आहे. पाहूया आता किती लागते. मला पाणी टाकल्यानंतर थोडा अंदाज वाटला की आज पिठाची गरज अजून जास्त वाटते, तर पाहूया. मी नंतर सांगेल तुम्हाला यातून किती पीठ लागलं ते. आणि आता पाणी गरम झालेलं आहे, वाफ निघायला लागली आहे. साधारणतः 3 मिनिट लागले पाणी गरम व्हायला, कारण मंद आचेवर ठेवायचं असतं आपल्याला. हे मातीचं भांडं आहे तर मग ते तडकतं. आता ह्या एवढ्या पाण्यासाठी 1 चमचा मीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार चवीनुसार टाकू शकता. पाण्याला आता उकळी आलेली आहे, थोडी उकळी द्यायला आहे. तर आता आपण त्यात हे जे पीठ आहे ना ते टाकून घेणार आहे. त्यापूर्वी काय करायचं आहे, थोडंसं हे पाणी भाजीला काढून ठेवायचं. हे आपण नंतर गरज पडली तर टाकू शकतो. याने पिठलं छान मऊ पण होतं. गरज नाही पडली तर कदाचित ते नाही टाकावं लागलं तरी पण चालेल. पण असं थोडं गरम पाणी बाजूला काढून घेतलं ना आणि ते आपण नंतर शेवटी पिठलं शिजत आल्यावर टाकलं तर ते खूप छान होतं. याप्रमाणे म्हणजे थोडं पीठ सोडायचं आहे. म्हणजे गुठळ्या होत नाही. इथे फक्त एक काळजी घ्या की जेव्हा पाण्याला उकळी येईल ना त्यावेळेस तुम्ही पीठ सोडायला सुरू करा. म्हणजे मग ते, नाहीतर थंड पाण्यात जर आपण हे सोडलं पीठ तर मग ते गुठळ्या लवकर होतात. आणि थोडं पीठ टाकायचं आहे, एकदम जास्त पीठ टाकायचं नाही. ह्याला ना आमच्याकडे गोळ्याचं बेसन म्हणतात, गोळ्याचं पिठलं. मी दुसऱ्या पद्धतीने पण एक पिठलं करते, ते पण खूप सुंदर होतं. पण आज मी नेहमी त्याच जास्त करून तर ते करते त्या पद्धतीने. तर आज म्हटलं तर खूप दिवस या पद्धतीने केलेलं नाही आहे. आलटून पालटून केलं ना तर घरातल्यांना पण मग जरा खायला
बरं वाटतं. तेच तेच खाऊन ते पण कंटाळतात. म्हणून आज मी मुद्दाम पुन्हा माझ्या या पद्धतीने पण आज करणार आहे. याप्रमाणे तुम्हाला जर कोणी मदतीला असेल घरात तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. असं हलवण्यासाठी लहान मुलांना आपल्या मुलांना हे कामं खूप आवडतात. त्यांना नक्की द्या असे कामं करायला. आपल्याबरोबर पाहून त्यांनाही आवड निर्माण होते असे घरातले कामं करण्याची. असं थोडं थोडं ह्याच्यामध्ये हीच काळजी घ्यायला लागते की थोडा वेळ लागला तरी चालेल, घाई करायची नाही, परंतु असं थोडं थोडं स्पीड सोडायचं आहे चिमटीने आणि असं पसरत पांगवत सोडायचं आहे पीठ. अशा पद्धतीने आता हे तुटलं थोडंसं पहा, याप्रमाणे आता असं शिजत आलेलं आहे. मग आपल्याला अंदाज येतो की आता पीठ पुरेसं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे असे बुडबुडे निघायला सुरू होते, पण इथे ना सातत्याने हलवावं लागतं. थांबलं की मग ते खाली चिकटतं, म्हणून हलवत राहायचं. खूप सुंदर चव येते. आत्ताच खूप सुंदर वास सुटलेला आहे. नक्की करून पहा तुम्ही. सोपी आहे पद्धत, काही खूप अवघड नाही आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की जर आपल्याला 1 वाटी पीठ म्हणजे मला अंदाज आला होता की पीठ जास्त लागेल, तर खरोखरच लागलं पीठ जास्त. तर पूर्ण 1 वाटी घेतली होती मी, तुम्हाला दाखवली नंतर. तेवढं पीठ आता ह्याच्यासाठी लागलेलं आहे. आणि त्याचे पाणी काढून ठेवलं होतं ना मी, ते पाणी इथे टाकत आहे. आधीचं पीठ मी ह्या अंदाजाने घेतलं की मी तुम्हाला मगाशी म्हटले की मी दुसऱ्या पद्धतीने पण पिठलं बनवते. तर ज्या पद्धतीने मी पिठलं बनवते तर त्याच्यासाठी मला तेवढं पीठ पुरेसं होतं, म्हणून माझ्या आधी तेच लक्षात होतं. पण मी नंतर विचार केला ठीक आहे आज या पद्धतीने आपण करूया. तर मी पीठ पण वाढवलं आणि ते तुम्हाला मी दाखवलं पण आहे. आता हे पूर्ण जे मी पाणी काढून ठेवलं होतं ते पूर्ण पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आता मऊसूत शिजलं जातं पिठलं शिजवताना काळजी घ्यायची. ते जर कच्चं राहिलं ना उघरट लागते त्याची चव, म्हणून असं छान मऊसूत शिजलं पाहिजे पिठलं. खूप सुंदर लागते त्याची चव, खूपच छान. तुम्ही नक्की करून पाहावं असं मला मनापासून वाटतं. हे आपल्या साध्या गावरान रेसिपी पण कधी कधी केल्यानं खूप छान वाटतं खायला पण. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटासाठी झाकण ठेवते, म्हणजे वाफेवर छान शिजलं जाईल पिठलं. 1-2 मिनटांनी पुन्हा उघडून पाहूयात. आणि खूप जास्त वेळ नाही लागत आहे शिजायला. गॅस कमीच ठेवलेला आहे मी, कमी गॅसवरती झाकण ठेवायचं. साधारणतः 2 ते 2.5 मिनिट झाले आहेत. मी आता झाकण उघडते. पहा किती सुंदर आपलं गटगट वाजतंय पिठलं, खूपच सुंदर. थोडंसं पुन्हा हलवून घ्यायचं. इथे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही आवर्जून टाका. आता माझ्याकडे आज नाही आहे म्हणून मी टाकत नाही, परंतु जरी कोथिंबीर नाही टाकली मी इथे, पण मला खात्री आहे हे नक्की खूपच चांगलं झालेलं असणार आहे. मी अजून चव नाही पाहिली, पण ज्यावेळी मी आता खायला वाढेल घरातल्या तेव्हा सर्वांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर आता इथे तयार झालेलं आहे आपलं पिठलं शिजवून. ठीक आहे, एवढा थिकनेस मी ठेवला आहे आणि एवढं सफिशियंट पुरेसं आहे. एवढा खूप घट्ट आहे नको, खूप पातळ नको. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं. बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं हे पिठलं. नक्की करून पहा. चपातीपेक्षा बाजरीची भाकरी नसेल, बाजरीचं ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता, आणि दोन्ही नसेल चपातीसोबत पण खाऊ शकता. आणि याच्याबरोबर पापड असेल तर खूप चांगलं, नसेल तर नुसतं हे पिठलं आणि भाकरी खाऊन पहा आणि नक्की स्वाद घेऊन पहा. मी आता याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवत आहे आणि गॅस आता बंद करते. आता जो काही गरमपणा आहे कढईचा त्यावर हे पिठलं होणार आहे तयार. आता साधारणतः 5 मिनिटानंतर मी उघडते आहे. पहा किती सुंदर पिठलं झालेलं आहे आपलं, खूपच सुंदर झालेलं आहे. छान असं वरती तेलाची साय आलेली आहे.
खूप मस्त होतं. नक्की करून पहा आणि मला कमेंट नक्की करा. अशा रीतीने तुम्ही या पद्धतीप्रमाणे पिठलं, बेसन तुम्ही जे काही म्हणत असाल ते नक्की करून पहा. आणि मी ते एवढंच मगाशी सांगितलं नाही, कारण की आपण चणा डाळीचंच पीठ वापरतो म्हणून मी सांगितलं नाही, पण आता आठवलं आहे म्हणून मी विशेषत्वाने सांगते की चणा डाळीचंच पीठ, हरभरा डाळीचं पीठ वापरलेलं आहे. आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.